गुड आफ्टरनून मुलांना. तर लास्ट टाइम आपण शिकलो होतो काय शिकलो होतो, लाईन, रे आणि आपण सेगमेंट, लाईन सेगमेंट कशाला म्हणतात ते आपण शिकलो होतो. लाईन सेगमेंट काय असते. आता आपण त्याच्या पुढे आपण जाणार आहोत. आपण या 3 गोष्टी शिकलो. त्यानंतर आपण प्लेन काय असतं, प्लेन म्हणजे काय असतं, तर एक फ्लॅट सरफेस जो आहे तो प्लेन असतो. आता याच्यामध्ये पुढे आपल्याला आहे बिटवीननेस अँड डिस्टन्स. आपण स्क्रीन बघूया. आपल्याला स्क्रीनवर आपलं पुस्तक दिसतंय, बुक आहे मॅथ्स 2 चं. त्याच्यामध्ये आपण सेगमेंट काय असते, लाईन काय असते, आपल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत जॉमेट्री मधल्या, म्हणजे बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री ना आपल्या लेसनचं नाव आहे. तर बेसिक ज्या गोष्टी आहेत, बेसिक ज्या डेफिनेशन आहेत, जसं सेगमेंट आहे, त्यानंतर लाईन आहे, रे आहे, हे आपण शिकलो. काय असतं रे, त्यानंतर पॉइंट काय आहे, लाईन काय आहे, हे आपण शिकलो लास्ट लेक्चर मध्ये. आता आपल्याला पुढे शिकायचं आहे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. आपल्याला हे शिकायचं, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स म्हणजे काय, तर आपल्या लाईनवर, आता आपली नंबर लाईन आहे बघा, ही जी लाईन दिसते, ही आपल्याला एक लाईन दिसते मोठी. आता या लाईनचं नाव आपण कसंही लिहू शकतो. आपल्याला माहिती आहे लाईनचं नाव जर लिहायचंय तर या लाईनवरचे कोणतेही 2 पॉइंट्स घ्यायचे की त्याचे नाव आपल्याला लिहिता येतं. म्हणजे या लाईनचं नाव, लाईन ए ओ लिहा, लाईन ए बी लिहा, लाईन बी डी लिहा, डीई लिहा, ई डी लिहा, ई सी लिहा, कसंही तुम्ही लाईन, कारण लाईन ही जी आहे ती दोन्ही बाजूला इन्फायनाइटली वाढत जाते. आता ही नंबर लाईन आहे, याच्यावर ही जी लाईन आहे ही नुसती लाईन नाही दिली, तर त्या लाईनवर काही नंबर्स पण तुम्हाला दिलेले आहेत. प्रत्येक पॉइंटला काही नंबर्स दिलेले आहेत, म्हणजे प्रत्येक पॉइंटचं नाव दिलंय आणि त्याच्या खाली एक संख्या दिलेली आहे, नंबर दिलेला आहे. मग तो जो त्या पॉइंटच्या खाली, जसा हा ए पॉइंट आहे, तर ए पॉइंटला नंबर तुम्हाला तिथे दिसतोय ए पॉइंटच्या इथे. तर तो जो नंबर तो ए इंडिकेट करतोय की नाही, ए दर्शवतोय की नाही, तो जो नंबर आहे ना, तो त्या ए चा कोऑर्डिनेट असतो. म्हणजे ए पॉइंट जो नंबर तुम्हाला दाखवतोय की नाही, तो त्या ए चा कोऑर्डिनेट आहे. त्याला कोऑर्डिनेट म्हणतात. कोऑर्डिनेट म्हणजे काय, जो पॉइंट एखादा नंबर जो डिनोट करतोय किंवा तुम्हाला दर्शवतोय, तो नंबर जो आहे तो त्याचा कोऑर्डिनेट असतो. म्हणून कोऑर्डिनेट ऑफ ए जर आपल्याला विचारलं तर कोऑर्डिनेट ऑफ ए, पॉइंट ए जर तुम्हाला विचारलं, तर पॉइंट ए चा जर कोऑर्डिनेट हवाय तर ए चा कोऑर्डिनेट काय आहे, -5. तसंच कोऑर्डिनेट ऑफ बी विचारलं तर कोऑर्डिनेट ऑफ बी म्हणजे बी पॉइंट कोणता नंबर दाखवतोय तुम्हाला, कोणता नंबर डिनोट करतोय, बी. तर बी जो नंबर डिनोट करतोय तो -3 आहे. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ सी विचारलं, सी चा कोऑर्डिनेट विचारलं, तर सी कोणता नंबर दाखवतोय, -2. मग कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी इज -2. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ ओ विचारलं, तर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ओ म्हणजे ओ कोणता नंबर डिनोट करतो, ओच्या इथे कोणता नंबर आहे, तो त्याचा कोऑर्डिनेट असतो, म्हणजे 0 आहे ओ चा कोऑर्डिनेट. डी चा कोऑर्डिनेट विचारलं तर कोऑर्डिनेट ऑफ डी इज 1, कोऑर्डिनेट ऑफ ई इज 3. हे कोऑर्डिनेट्स आहेत. आता हे कोऑर्डिनेट्स आपल्याला जर माहित आहेत तर आपण त्या लाईनवर
बघा, ही जी लाईन आहे या लाईनवर खूप सारे पॉइंट्स आहेत, कारण लाईन ही इन्फायनाइट मेनी पॉइंट्सने बनलेली आहे, खूप पॉइंट्सने बनलेली आहे. आणि आपली लाईन जर खूप पॉइंट्सने बनलेली आहे तर आपण त्या लाईनवरच्या कोणत्याही 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करता येतं त्या पॉइंटच्या कॉर्डिनेट्स वरून. आता प्रत्येक पॉइंट जो नंबर दाखवतो तो त्याचा कॉर्डिनेट असतो. म्हणजे आता समजा दोन पॉइंट आहेत आणि तुम्हाला त्या 2 पॉइंट मधलं डिस्टन्स काढायचंय. समजा तुम्हाला पॉइंट ए आणि पॉइंट ई असे 2 पॉइंट मधलं मला अंतर काढायचं. समजा हा पॉइंट ए आहे आणि हा ई आहे. हे 2 वेगवेगळे पॉइंट आहेत आणि प्रत्येकाचा कोऑर्डिनेट वेगवेगळा आहे. ए चा कोऑर्डिनेट -5 आहे, ई चा कोऑर्डिनेट 3 आहे. आणि आपल्याला समजा सांगितलं की या 2 पॉइंट्स मध्ये किती अंतर आहे, डिस्टन्स काढायचं आपल्याला या 2 पॉइंट्स मध्ये. तर डिस्टन्स काढण्यासाठी आपण त्याच्या कोऑर्डिनेट्सचा यूज करू शकतो. जे त्यांचे कोऑर्डिनेट आहेत ना, म्हणजे ए चा कोऑर्डिनेट -5 आहे आणि ई चा कोऑर्डिनेट 3 आहे. तर या 2 कोऑर्डिनेट वरून आपण ए आणि ई मधलं अंतर काढता येतं, आपल्याला डिस्टन्स काढता येतं. डिस्टन्स काढण्यासाठी करायचं काय असतं, आपण कोऑर्डिनेट शिकलो. कोऑर्डिनेट कळलं का? कोऑर्डिनेट म्हणजे नंबर लाईनवर प्रत्येक बिंदू, प्रत्येक पॉइंट जो नंबर आपल्याला दाखवतो किंवा जो नंबर डिनोट करतो तो त्याचा कोऑर्डिनेट असतो. जसं मी इथे लिहिले सगळ्यांचे कोऑर्डिनेट्स. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज -3, coordinate of point C is -2, coordinate of point O is 0, coordinate of point D is 1, coordinate of point E is 3. मग हे कोऑर्डिनेट्स आहेत. आता कोऑर्डिनेट झाल्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट इथे शिकायची की डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स ऑन अ नंबर लाईन. म्हणजे या नंबर लाईनवर कोणत्याही 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स कसं काढायचं, ते पण त्यांच्या कोऑर्डिनेट्सवर. ते जे कोऑर्डिनेट्स आहेत त्याच्यावर कोणत्याही 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स ऑन अ नंबर लाईन. म्हणजे ही नंबर लाईन आहे की नाही, या नंबर लाईन मध्ये कुठले पण 2 पॉइंट्स, कुठलेही 2 पॉइंट्स, म्हणजे ए आणि ई मधला डिस्टन्स काढू शकता, ए डी मधलं, सी डी मधलं, बीई मधलं, कोणत्याही 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स जर आपल्याला फाइंड आउट करायचंय तर त्यासाठी आपण त्यांच्या कोऑर्डिनेट्सचा वापर करणार आहे. म्हणजे हे जे आपण कोऑर्डिनेट आहेत त्यांचे प्रत्येक पॉइंट्स आहेत त्याच्यावरून आपण त्या 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचंय. तर डिस्टन्स फाइंड आउट करताना काही नाही करायचंय. समजा 2 पॉइंट्स आपल्याला ज्याच्यातलं डिस्टन्स फाइंड आउट करायचंय, जसं आपल्याला ए आणि ई मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचंय, तर लिहिताना आपण असं डिनोट करणार, डिस्टन्स ए ई. ई ए लिहिला तरी चालेल, डिस्टन्स ई ए लिहा किंवा डिस्टन्स ए ई लिहा, एकच आहे. मग डिस्टन्स ए ई साठी काय करायचं, आधी दोघांचे कोऑर्डिनेट लिहून घ्यायचे. दोघांचे आपल्याला कोऑर्डिनेट्स लिहून घ्यायचे. पण ही आकृती जी आहे ती बघूया आपल्याला घेता येते का. पण
हे बघा, ही आपल्याला जी नंबर लाईन मिळालेली आहे याच्यामध्ये आपल्याला समजा ए आणि ई मधला डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. डिस्टन्स ए ई आपल्याला जर फाइंड आउट करायचंय, डिस्टन्स ए ई म्हणजे ए आणि ई मधलं, हे ए आणि ई या पॉइंट मधलं डिस्टन्स जर आपल्याला फाइंड आउट करायचं, तर काय करायचं, ए आणि ई मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचंय की नाही, तर दोघांचे पण कोऑर्डिनेट्स लिहून घ्या, ए चा पण आणि ई चा पण. मग मी आधी ए चा कोऑर्डिनेट लिहिते, तर कोऑर्डिनेट ऑफ ए जो आहे, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए, आपण मगाशी लिहिलेले होते कोऑर्डिनेट, तर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए लिहायचं परत. काय आहे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए? -5 आहे. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई, दोन्ही जे पॉइंट्स आहेत ज्याच्यातलं आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचे त्यांचे कोऑर्डिनेट्स लिहून घ्यायचे. ई चा कोऑर्डिनेट 3 आहे. आता मला या दोघांमधलं डिस्टन्स जर फाइंड आउट करायचंय, तर मी काय करेन, या दोन जे कोऑर्डिनेट मला मिळालेले आहेत, ए चा कोऑर्डिनेट 3 आहे, तर यामध्ये मला मोठा कोऑर्डिनेट कोणता आहे तो आधी शोधावा लागणार. म्हणजे -5 मोठा आहे की 3 मोठा आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. तर नंबर लाईन बघायची. नंबर लाईन मध्ये आता -5 ए इथं आहे आणि ई इथं आहे. मग जो सगळ्यात उजवीकडे असतो की नाही, उजव्या बाजूला या उजव्या हाताला जो असतो की नाही तो मोठा नंबर असतो आणि डावीकडे जो आहे ना तो छोटा असतो. जरी इथे तुम्हाला 5 दिसत असले तरी ते 5 नाहीयेत. 5 आणि -5 मध्ये फरक आहे. 5 जे आपण लिहितो ते +5 असतं आणि हे -5 आहे. +5 इकडे आहे बघा, हा +5 आहे आणि -5 आहे. त्यामुळे +5 आणि -5 मध्ये हा +5 इकडे आला आणि हा -5 इकडे आला. त्यामुळे 5 जरी तुम्हाला इथे दिसत असेल तरी 5 नाहीये, ते -5 आहेत. त्यामुळे -5 लेफ्ट साइडला जातात नंबर लाईन मध्ये. ही जी नंबर लाईन आपण काढली की नाही, या नंबर लाईन वर निगेटिव्ह नंबर जे आहेत ते लेफ्टला जातात आणि पॉझिटिव्ह नंबर राईटला. मग जेवढा राईटला नंबर ना तेवढा तो मोठा असतो. जो नंबर राईटला ना तो मोठा. मग आता या दोघांमध्ये -5 आणि 3, तर -5 इथे आहे आणि 3 इथे आहे. तर आपण आपल्या, हा उजवा हात आहे, हा डावा हात आहे, राईट हँड आणि लेफ्ट हँड. मग राईटला कोणता पॉइंट दिसतोय, तर राईटला ई आहे, त्याचा कोऑर्डिनेट 3 आहे. मग 3 आणि -5, ए चा कोऑर्डिनेट -5 आहे. 3 आणि -5 मध्ये जर बघायला गेलं तर राईटला 3 येतो आणि लेफ्टला -5 येतो. म्हणजे या दोघांमध्ये 3 हा ग्रेटर नंबर आहे, मोठा आहे हा, आणि हा छोटा आहे, हा स्मॉलर आहे, कारण तो लेफ्टला येतो. लेफ्टला जो येतो तो स्मॉलर असतो आणि राईटला जो येतो तो ग्रेटर असतो. तुमच्या नंबर लाईन वर जो राईट साइडला नंबर आहे ना तो ग्रेटर नंबर असतो आणि लेफ्ट साइडला जो नंबर आहे तो स्मॉलर नंबर असतो. आणि आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करताना काय करायचं असतं की स्मॉलर, ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करायचं असतं. मोठ्या कोऑर्डिनेट मधून किंवा मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करायचा. मग इथे मोठा नंबर कोणता आहे बरं, तर 3 जो आहे तो मोठा आहे. मग मी काय करणार, 3 मधून हा जो छोटा आहे -5 छोटा आहे, म्हणजे 3 मधून हा -5 मायनस करायचा. म्हणजे मोठ्या कोऑर्डिनेट मधून, हा मोठा कोऑर्डिनेट आहे, हा छोटा कोऑर्डिनेट आहे, मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट मायनस करायचा असतो डिस्टन्स साठी, डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी. मग तुम्ही काय करणार की डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे तर तुम्ही मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट मायनस करायचा. म्हणजे मी 3 मधून -5 मायनस करणार. मग 3 मधून मायनस आणि मायनस असे दोन मायनस मायनस साइन एकत्र आल्यामुळे मायनस मायनस प्लस होतो. 3 प्लस अँड 5, कारण दोन , - एकत्र आले ना लागोपाठ. हे बघा, 2 - 5 = 15 आणि 5 = 15. 15 - 5 = 25. 25 - 5 = 35. 35 - 5 = 45. 45 - 5 = 50. 50 - 5 = 120. 120 - 5 = 180. 180 - 5 = 240. 240 - 5 = 400. 400 - 5 = 800. 800 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000. 1,000 - 5 = 1,000.
सबट्रॅक्शनचा म्हणजे वजाबाकीचा मायनस आहे आणि हा मायनस जो आहे तो याची साईन आहे फायची. 2 मायनस मायनस मिळून प्लस बनतात आणि 3 + 5 जर आपण बघितलं तर ते 8 येतात. 3 + 5 8 येणार आहेत. म्हणजे डिस्टन्स एई जर तुम्हाला विचारलं तर डिस्टन्स एई किती आलं? 8 आलं. डिस्टन्स कधी निगेटिव्ह नसतं, डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आता हे आपण डिस्टन्स एई काढला. आता समजा आणखी दुसऱ्या कोणामधला डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा. आता हे मी ए आणि ई मधलं डिस्टन्स फाइंड आउट केलं. आता समजा तुम्हाला आणखी दुसरे 2 पॉइंट आपण घेऊया. आपण ए आणि सी, ए सी मधलं डिस्टन्स फाइंड आउट करूया. ए सी डिस्टन्स ए सी फाइंड आउट करू. डिस्टन्स ए सी. पण डिस्टन्स ए सी साठी तुम्ही दोघांचे पण कोऑर्डिनेट आधी लिहून घ्यायचे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज इक्वल टू -5. ए परत ए आहे तो -5 आहे त्याचा कोऑर्डिनेट. आणि दुसरा जो पॉइंट आहे तो सी आहे, त्यामुळे सी चा कोऑर्डिनेट लिहायचा. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी, सी चा 2. The coordinate of point A is -5 and coordinate of point C is -2. आता आपल्याला या दोघांमधलं जर डिस्टन्स फाइंड आउट करायचंय तर याच्यामधला मी मोठा कोऑर्डिनेट कोणता आहे तो शोधणार, कारण मोठ्यामधून छोटा मायनस करायचा असतो. तर -5 आणि -2 मध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर -5 इथे आहे आणि -2 इथे आहे. तर -5 आणि -2 मध्ये राईट साइडला कोण आहे? तर इकडची बाजू राईट असते ही आणि ही लेफ्ट आहे. तर राईटला जर आपण -2 जे आहेत ते राईटला आहेत आणि -5 लेफ्टला आहे, म्हणून -2 मोठे आहेत -5 पेक्षा. आपल्याला वाटेल -5 आहे आणि -2 मध्ये -5 मोठे आहेत. निगेटिव्ह नंबर जर असतील ना तर त्याच्यामध्ये जो मोठा दिसतो ना नंबर, तो ऍक्च्युली मोठा नसतो, कारण तो लेफ्टला जातो, त्यामुळे तो लहान असतो. म्हणून मायनस निगेटिव्ह नंबर्स मध्ये -5 लेफ्टला गेल्यामुळे, -2 राईटला असल्यामुळे या दोघांमध्ये -2 ग्रेटर आहे, मोठा आहे -5 पेक्षा. आणि मोठा आपल्याला कळलं की हा ग्रेटर आहे. -2 ग्रेटर आहे कारण तो राईटला आहे, राईट साइडला आहे नंबर लाईनवर. आणि हा नंबर स्मॉलर आहे कारण तो लेफ्टला आहे नंबर लाईन मध्ये. मग आपण डिस्टन्स फाइंड आउट करताना काय करतो? ग्रेटर मधून स्मॉलर मायनस करतो. मग ग्रेटर नंबर -2 आहे आणि स्मॉलर -5 आहे. मग मोठ्यामधून छोटा कोऑर्डिनेट मायनस करायचा, मध्ये मायनस साइन द्यायचं. 2 कोऑर्डिनेट लिहायचे, मोठा कोऑर्डिनेट -2 आणि छोटा कोऑर्डिनेट -5 आणि यांचं सबट्रॅक्शन करायचं, मध्ये वजाबाकी. आता पुन्हा काय होईल? हा मायनस आणि हा मायनस, हे 2 मायनस साइन असल्यामुळे ते मायनस मायनस प्लस होतील. हा पहिला -2 असाच, हा -2 असाच आणि हा मायनस मायनस +5 झाला. आता +5 झाल्यानंतर आपल्याला माहित आहे 2 वेगवेगळी साइन, डिफरंट साइन असेल, एकाची मायनस एकाची प्लस असेल तर त्यांची ऍडिशन नाही होत, त्यांचं सबट्रॅक्शन होत. मगाशी बघा, मगाशी साइन दोघांची सेम होती प्लस प्लस, त्यामुळे ते ऍड झाले. आता हे ऍड नाही होणार, आता हे सबट्रॅक्ट होणार, कारण या 2 ची साइन बघा, 2 ची साइन मायनस आहे आणि 5 ची प्लस आहे, म्हणजे अपोजिट साइन आहे, एकाला मायनस एकाला प्लस आहे. जर अपोजिट साइन असेल दोन्ही नंबरला तर त्यांचं सबट्रॅक्शन होतं आणि मोठ्या नंबरची साइन देतो आपण. मग या दोघांचं सबट्रॅक्शन होणार. मग 5 मधून 2 वजा होणार, 3 उत्तर येणार आणि मोठा नंबर 5च आहे आणि त्याची साइन प्लस आहे, म्हणजे 3 ला प्लस साइन येणार. आता ही प्लस साइन आपण लिहत नाही, आपण साइन प्लस जी असते ती देत नाही. काही साइन दिली नाही म्हणजे प्लस आहे असं समजतो आपण. म्हणजे हे जे 3 आहे हे +3 आहेत आणि तेच तुमचा आन्सर आहे, डिस्टन्स ए सी. असं आपण डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. 2 पॉइंटच्या आधी कोऑर्डिनेट बघायचे कोणते आहेत.
आणि त्या दोन कोऑर्डिनेट मध्ये मोठा कोऑर्डिनेट कोणता आणि छोटा, जो राईटला आहे तो मोठा कोऑर्डिनेट असतो आणि जो लेफ्टला आहे तो छोटा कोऑर्डिनेट असतो. त्यामुळे आपण मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट मायनस केला की आपल्याला काय मिळतं, डिस्टन्स मिळतं त्या दोन पॉइंट्स मध्ये. आता याच्यावर बेस आपल्याला एक्सरसाइज मध्ये प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन आहे. बघा कोणता क्वेश्चन आहे आपला, प्रॅक्टिस सेट आहे. हे बघा, हे प्रॅक्टिस सेट 1.1 आहे आपल्याकडे. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपल्याला काय विचारले त्यांनी, फाइंड द डिस्टन्सेस, फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. म्हणजे जी नंबर लाईन दिलेली आहे तुम्हाला, आता ही वेगळी नंबर लाईन आहे, ती आपल्याला होती ती वेगळी होती, पण इथे पण आता आपल्याला डिस्टन्सेस फाइंड आउट करायचं आहे, डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. जसं आपण मगाशी केलं की नाही तेच करायचं आहे, पण इथे नंबर लाईन वेगळी दिलेली आहे आणि आपल्याला हे सगळे जे डिस्टन्सेस आहेत, डिस्टन्स बीई, डिस्टन्स जे ए, डिस्टन्स पीसी, डिस्टन्स जे एच, डिस्टन्स के ओ, डिस्टन्स ओ ई, डिस्टन्स पीजे, डिस्टन्स क्यू बी, असे डिस्टन्सेस आपल्याला मधले फाइंड आउट करायचे आहेत. आता डिस्टन्सेस फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तर कोऑर्डिनेट लिहायचे. आपण बघूया, ही नंबर लाईन आपण घेऊया तिकडे. ही आपली नंबर लाईन आलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे डिस्टन्सेस फाइंड आउट करायचे आहेत. कोणते कोणते डिस्टन्सेस, हे सगळे डिस्टन्सेस आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. डिस्टन्स बीई आहे, डिस्टन्स जे ए आहे, है ना. तर आपण एक एक दोन डिस्टन्सेस फाइंड आउट करूया, बाकीचे तुम्हाला फाइंड आउट करायचे, ठीक आहे. पहिल्यांदा आपण डिस्टन्स बीई फाइंड आउट करू. बीई कठीण वाला घेऊया का, जे एच, आपण डिस्टन्स पीजे फाइंड आउट करू आणि क्यूबी फाइंड आउट करू. क्यूबी, डिस्टन्स पीजे अँड डिस्टन्स क्यूबी, असे आपण दोन डिस्टन्सेस फाइंड आउट करू.
PJ. आता डिस्टन्स PJ साठी कोऑर्डिनेट पाहिजे दोघांचे पण. Pचा PJ मध्ये ना, म्हणजे Pचा पण कोऑर्डिनेट पाहिजे, Jचा पण पाहिजे. मग कोऑर्डिनेट ऑफ ते नंबर लाईन वरून बघायचे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P. पॉइंट P चा जर कोऑर्डिनेट बघितला तर किती आहे? -4 आहे. अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट J. J चा जो कोऑर्डिनेट आहे तो किती आहे? J चा -2. आता हे जे दोन कोऑर्डिनेट आपण घेतले, P चा कोऑर्डिनेट -2. आता या दोघांमध्ये जर डिस्टन्स फाइंड आउट करायचे, डिस्टन्स PJ जर पाहिजे मला, तर मी काय करेन? मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट मायनस करेन. तर याच्यामध्ये मोठा कोण आहे? तर तुम्ही बोलाल -4 मोठा आहे, कारण तो 4 आहे आणि हा 2 आहे, म्हणजे हा मोठा आहे. तर पूर्ण रॉंग आहे. कारण निगेटिव्ह नंबर मध्ये जो मोठा असतो की नाही, हा बघा ना, नंबर लाईन बघा, मोठा आणि छोटा कळण्यासाठी ना या कोऑर्डिनेट मध्ये मुलांचं कन्फ्युजन होतं, कारण त्यांना कळत नाही की मोठा कोऑर्डिनेट कोणता आणि छोटा. जो लेफ्टला आहे की नाही, आता P आणि J असे, इकडे P आहे, इकडे J आहे बघा, P इकडे J. मग हा आपला उजवा हात आहे आणि हा डावा हात आहे. उजवीकडे जो असतो ना तो मोठा असतो, हा म्हणजे जे मोठा आहे, Jचा कोऑर्डिनेट मोठा आहे आणि P लेफ्टला आहे, त्यामुळे तो छोटा आहे. मग P चा जो आहे हा लेफ्टला येतो, त्यामुळे तो लहान आहे. आणि हा -2 जो आहे तो राईटला आहे, राईट साईडला आहे, त्यामुळे तो मोठा आहे. राईटला जो असतो, नेहमी लक्षात ठेवा, राईटला जो कोऑर्डिनेट, राईटचा कोऑर्डिनेट असतो तो ग्रेटर असतो, म्हणजे मोठा असतो. आणि जो लेफ्टचा आहे तो छोटा असतो. राईट किंवा लेफ्ट हे लक्षात ठेवायचं. आपल्याला बघता येतं नंबर लाईनवर, आपण बघायचं की राईटला कोणता आहे, लेफ्ट. इकडे जो असतो तो राईटचा आहे, इकडे जो आहे तो लेफ्टचा आहे. दोघांमध्ये P आणि J मध्ये जर बघायला गेला तर P आणि J मध्ये J राईटला आहे आणि P लेफ्टला आहे. बघा ना, उजवीकडे J उजवीकडे आणि P डावीकडे. मग जो उजवीकडे आहे की नाही, राईट साईडला आहे की नाही, तो मोठा असतो, म्हणजे -2 मोठा आहे आणि -4 लहान आहे. मग मी मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट मायनस करते. मग मोठा कोऑर्डिनेट तुमचा -2 आहे, त्याच्यातून मी -4 मायनस करणार. -4 हा कोऑर्डिनेट आहे, तो मायनस करायचा. मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट, हा मोठा कोऑर्डिनेट -2 हा मोठा आणि छोटा -4. मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट मायनस करायचा. मग -2 पहिले -2 असेच, आणि हे जे दोन साइन आहेत मायनस मायनस ते प्लस बनतील, +4. आणि -2 +4 या दोघांची साइन वेगवेगळी असल्यामुळे त्यांचं ऍडिशन नाही होत, त्यांचं सबट्रॅक्शन होतं. त्यामुळे तुम्हाला P जे आहे ते 2 मिळणार. ठीक आहे. आता समजा आपल्याला डिस्टन्स QB काढायचंय, QB डिस्टन्स QB आपल्याला फाइंड आउट करायचं. तर डिस्टन्स QB साठी आपण काय करणार, दोघांचे पण कोऑर्डिनेट लिहिणार, Qचा आणि B चा, कारण डिस्टन्स QB फाइंड आउट करायचं. डिस्टन्स QB फाइंड आउट करायचं. तर डिस्टन्स QB साठी आधी मी कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Qचा कोऑर्डिनेट मी शोधा. Qचा कोऑर्डिनेट कुठला आहे बरं, नंबर लाईन वर बघा, Q कुठे, इथे आहे बघा, हा म्हणजे Qचा कोऑर्डिनेट -5 आहे. आणि दुसरा पॉइंट आहे B, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B, कारण QB डिस्टन्स काढायचं आहे ना, त्यामुळे Qचा कोऑर्डिनेट लिहायचा आणि B चा लिहायचा. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B, तर B इथे आहे बघा, हा B चा कोऑर्डिनेट 2 आहे. तर आता या दोघांमधलं जर मला डिस्टन्स फाइंड आउट करायचंय, डिस्टन्स QB फाइंड आउट करायचं, तर मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट मायनस करायचा. मग याच्यामध्ये मोठा कोण आहे, जो राईटला आहे. आता Q आणि B मध्ये जर आपण नंबर लाईन वर बघितलं तर हा लेफ्टला, सॉरी, हा राईटला आहे 2.
हा जो आहे ही आपली उजवी बाजू येते, राईट, आणि ही लेफ्ट, म्हणजे बी राईटला आहे आणि क्यू लेफ्टला आहे. म्हणजे 2 मोठा आहे, -5 लहान आहे. हा राईटला आहे. जो राईटला असतो तो ग्रेटर असतो, हा मोठा असतो, आणि जो लेफ्टला आहे तो स्मॉलर असतो, छोटा असतो. आणि आपल्याला डिस्टन्स काढण्यासाठी मोठ्यातून छोटा मायनस करायचा. मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट, आता मोठा कोऑर्डिनेट 2 आहे आणि छोटा कोऑर्डिनेट -5 आहे. तर 2 मधून -5 मायनस करायचं, म्हणजे मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट मायनस करायचा. मग इथे मायनस मायनस, इथे 2 साइन एकत्र होतात, +5. आता 2 + 5 आला. आता इथे दोघांची पण साइन प्लस प्लस आहे. 2 ची साइन काही नाही, म्हणजे प्लस आहे. 5 ची पण प्लस आहे. आणि सेम साइन असल्यावर ऍडिशन होतं. मगाशी आपण सबट्रॅक्शन का केलं? कारण एक मायनस होता, असं होतं मगाशी बघा, असं -2 + 5, म्हणजे दोघांची साइन वेगवेगळी होती. आता +2 + 5 आहे, म्हणजे दोघांची साइन सेम आहे. मगाशी वेगवेगळी होती म्हणून या दोघांची आपण वजाबाकी केली, कारण वेगवेगळं चिन्ह असेल तर वजाबाकी होते. आणि मोठ्या नंबरचं चिन्ह, मोठ्या संख्येचं चिन्ह, आपण मोठ्या नंबरची साइन देतो उत्तराला, आन्सरला. त्यामुळे -2 + 5 आन्सर येणार 3. पण +2 + 5 आहे, म्हणजे इथे दोघांची साइन सेम आहे, दोघांचं चिन्ह सारखं आहे. प्लस प्लस, इथे मायनस प्लस होतं, म्हणजे वेगवेगळं होतं म्हणून वजाबाकी होणार. जेव्हा वेगवेगळी चिन्ह असतात ना तेव्हा वजाबाकी होते, आणि सारखी चिन्ह असतात ना तेव्हा बेरीज होते. आता इथे +2 + 5 असल्यामुळे इथे 2 होतं फक्त, पण 2 म्हणजेच +2 असतो, कारण त्याची साइन नाहीये म्हणजे प्लस आहे असं आपण समजतो. +2 + 5 दोघांची साइन प्लस प्लस आहे, म्हणजे सेम आहे. मग प्लस प्लस साइन असू दे किंवा मायनस मायनस, म्हणजे सेम साइन असली ना दोन नंबरला, म्हणजे समजा असं जरी असतं ना -2 -5, तरी हे पण ऍडिशन झालं असं, कारण दोघांची साइन सेम आहे, मायनस मायनस. आणि मोठ्या नंबरची साइन आली असती, मोठा नंबर 5 त्याची साइन मायनस आली असती. म्हणजे सेम साइन असल्यावर ऍडिशन होतं आणि वेगवेगळी साइन असल्यावर सबट्रॅक्शन. हे 2 + 5 जे आहे त्यांची दोघांचं पण ऍडिशन होईल आणि तुम्हाला आन्सर मिळेल 7. आणि मोठ्या नंबरची साइन प्लस आहे, त्यामुळे ते प्लस आपण देणार नाही, फक्त 7 लिहिलं की ते प्लसच असतं. मग इथे डिस्टन्स क्यूबी जर तुम्हाला विचारलं तर ते डिस्टन्स क्यूबी जे आहे ते 7 आलेलं आहे, कारण तुम्हाला दोन कोऑर्डिनेट मधला आपण काय काढलेली आहे, डिफरन्स, वजाबाकी. मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट मायनस करायचा आहे. आता पुढे तुम्हाला होमवर्क काय आहे ते मी सांगते. होमवर्क आपल्याला असा आहे की प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन 1 मधले सगळे जेवढे डिस्टन्सेस आहेत हे सगळे डिस्टन्सेस फाइंड आउट करायचे आपण. हे जेवढे आपण 2च डिस्टन्स फाइंड आउट केले, तुम्ही काय करायचं, मी फक्त एक हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स असं मी माझ्या मते फाइंड आउट केलं. नाही, जे पी जे फाइंड आउट केलं माझ्या मते. तुम्ही सगळेच डिस्टन्स फाइंड आउट करायचे. हे प्रश्न पहिला पूर्ण सोडवायचे. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करायचे. मी तुम्हाला लिहून देते होमवर्क, तो वहीवर लिहून घ्यायचा आणि सोडवायचा आहे. प्रॅक्टिस सेट होमवर्क 28 ऑगस्ट 25 साठी तुम्हाला होमवर्क जो आहे तो प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो पूर्ण सॉल्व्ह करायचा. क्वेश्चन नंबर 1 हा तुम्ही पूर्ण सॉल्व्ह करायचा आहे. पूर्ण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करायचा आहे. हा तुमचा होमवर्क आहे. आता आपण पुढे सेकंड क्वेश्चन कडे जाऊ. आता सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलंय, परत डिस्टन्सेस फाइंड आउट करायचे सेकंड क्वेश्चन मध्ये पण तुम्हाला
ए चा कोऑर्डिनेट काय दिले बघा. इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स, म्हणजे ए चा कोऑर्डिनेट एक्स आहे अँड दॅट ऑफ बी इज वाय, आणि बी चा कोऑर्डिनेट वाय आहे, तर फाइंड डिस्टन्स ए बी. तर डिस्टन्स ए बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता डिस्टन्स आपल्याला ए बी फाइंड आउट करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेला वेगवेगळा एक्स वाय दिलेला आहे. आपण समजा मी चौथं गणित आपण सोडवूया, फोर्थ वर कोणते दोन सोडवूया आपण, दुसरं आणि चौथं सोडू, सेकंड आणि फोर्थ. तर सेकंड मध्ये आपल्याला x is equal to 6 and y is equal to -2 असा आहे. आता हा जो x आहे ना, तो x काय आहे, कोऑर्डिनेट ऑफ ए आहे, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए चा कोऑर्डिनेट आहे x, आणि तो किती आहे या गणितासाठी, x किती आहे 6, म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए चा जो कोऑर्डिनेट आहे तो 6 आहे, आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी वाय आहे. मग इथे लिहायचं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी, दोन कोऑर्डिनेट एक्स आणि वाय. एक्स म्हणजे ए चा कोऑर्डिनेट आणि वाय म्हणजे बी चा कोऑर्डिनेट, आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं डिस्टन्स ए बी. तसंच आपण जे फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला तसंच, फक्त एक्स वाय प्रत्येकाला वेगळे दिलेत. एक्स म्हणजे ए चा कोऑर्डिनेट घ्यायचा, वाय म्हणजे बी चा, आणि प्रत्येकामध्ये डिस्टन्स ए बीच फाइंड आउट करायचं, कारण पॉइंटची नावं सेम दिलेत, फक्त कोऑर्डिनेट वेगवेगळे दिलेत. जसं आता हे थर्ड क्वेश्चन साठी तुम्हाला एक्स इज इक्वल टू 6 दिले, वाय इज इक्वल टू -2. एक्स म्हणजेच काय, तर ए चा कोऑर्डिनेट आहे, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए 6 आहे, एक्स हा कोऑर्डिनेट आहे, आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी दॅट इज वाय, तो -2 आहे. डिस्टन्स ए बी फाइंड आउट करताना या दोन मध्ये मोठा कोण आहे तो आधी ओळखायचा, आणि त्या मोठ्यामधून छोटा कोऑर्डिनेट मायनस करायचा. आता बघा इथे गंमत काय, आपल्याला नंबर लाईन माहित नाहीये, इथे नंबर लाईन नाही दिले. आपल्याला नंबर लाईन मध्ये बघून कळतं की उजवीकडे जो आहे तो मोठा आहे आणि डावीकडे जो आहे लेफ्ट साइडला आहे तो लहान आहे, पण आता इथे नंबर लाईन नाही दिली, मग कसं ओळखायचं. बघा मुलांना एक ट्रिक असते ओळखायची. समजा तुम्हाला दोन्ही पॉझिटिव्ह नंबर असतील, तर त्या दोन्ही पॉझिटिव्ह नंबर मध्ये समजा 13 आहे आणि 9 आहे, तर 13 आणि 9 दोन्ही पॉझिटिव्ह आहेत नंबर. मी समजा नुसतं 13 आणि 9 बोलते, तर ते पॉझिटिव्ह नंबर आहे. याच्यामध्ये जो मोठा दिसतो ना तोच मोठा आहे, कारण ते पॉझिटिव्ह नंबर आहेत, त्यामुळे इथे 13च मोठा आहे. त्यानंतर दोन्ही निगेटिव्ह असतील, समजा -13 -9 आहे, निगेटिव्ह नंबर मध्ये उलट असतं. जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की हा मोठा आहे -13, तर ते रॉंग आहे. दोन्ही निगेटिव्ह नंबर जर आहेत ना, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत ना, हे बघा हे पॉझिटिव्ह आहेत, बोथ आर पॉझिटिव्ह. दोन्ही जर पॉझिटिव्ह आहे तर त्याच्यामध्ये जो मोठा असतो तोच ऍक्च्युअल मध्ये पण मोठा असतो, कारण तो राईटला जातो. आणखी 1 2 3 4 5 6 7 8 9 पहिला येतो, आणि मग पुढे राईटला 13 येणार, म्हणजे जो जास्त राईटला तो मोठा. 13 राईटला आहे 9 आधी येतो, मग 13 येतो. 9 आणि 13 मध्ये जर बघायला गेलं तर 9 लेफ्टला आहे, 13 राईटला जातात. दोन्ही जर पॉझिटिव्ह आहेत तर जो मोठा दिसतो तोच मोठा असतो, आणि दोन्ही जर निगेटिव्ह आहेत तर जो मोठा दिसतो ना तो छोटा असतो दोन्ही निगेटिव्ह नंबर मध्ये. म्हणजे -13 आणि -9 मध्ये ना -9 मोठा आहे, कारण दोन्ही निगेटिव्ह आहेत नंबर. दोन्ही निगेटिव्ह मध्ये जो मोठा दिसतो तो मोठा नसतो, तो छोटा असतो. आता हे झालं दोन्ही प्लस आणि दोन्ही मायनस मध्ये. दोन्ही प्लस मध्ये जो मोठा दिसतो तोच मोठा असतो, आणि दोन्ही मायनस मध्ये जो मोठा दिसतो तो मोठा नसतो, तो लहान असतो. कारण -13 लेफ्टला जाणार, पहिले -9 येणार, आणि मग लेफ्टला -9 -10 इकडे असतात की नाही निगेटिव्ह नंबर.
-1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 पहिले येणार आणि मग त्याच्या लेफ्टला -13 जाणार तिकडे. त्यामुळे जेवढा लेफ्टला नंबर तेवढा लहान असतो, त्यामुळे -13 छोटे आहेत. तुम्हाला जर नंबर लाईन जर तुम्ही बघितली तर तुम्हाला कळेल नंबर लाईनवर कसं असतं. जेवढा लेफ्टला ना तेवढा तो छोटा असतो नंबर. आता 9 +9 आणि +13 मध्ये बघायला गेलं तर 13 राईटला आहे बघा इकडे आणि 9 लेफ्टला आहे दोघांमध्ये. त्यामुळे 13 मोठा आहे. ते जर निगेटिव्ह नंबर मध्ये बघायला गेलं तर -1 आहे, ते -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10 -11 -12 आणि ते -13. मग -9 इथे आहे आणि -13 इकडे आहे. म्हणजे -13 हा लेफ्टला आहे. -9 या दोघांना बघायला गेलं तर -9 मोठा आहे कारण तो राईटला आहे. या दोघांमध्ये -9 मोठा आहे, ग्रेटर आहे. कारण निगेटिव्ह नंबर मध्ये तसंच असतं. दोन्ही जर निगेटिव्ह आहे तर जो मोठा दिसतो तो लहान नंबर असतो. आणि एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल, म्हणजे एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असेल तर नेहमी पॉझिटिव्ह नंबरच मोठा असणार. कारण पॉझिटिव्ह राईटला असतात, निगेटिव्ह लेफ्टला असतात. बघा आपण इथे निगेटिव्ह नंबर सगळे लेफ्ट साईडला लिहिलेले आहेत आणि पॉझिटिव्ह राईटला. मग 9 आणि -13, 9 हे प्लस आहे. बघा एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल ना तर त्याच्यात ऑलवेज पॉझिटिव्ह नंबरच मोठा असतो, मग तो कोणता पण असू दे. म्हणजे -13 आणि 1 मध्ये पण -13 लहानच आहे, 1 मोठा आहे. कारण 1 राईटला आहे ना, -13 लेफ्टला जातो नंबर. कळलं? मग याच्यावरून आपल्याला पुढची गणितं सोडवायची, हे लक्षात ठेवायचं. जेव्हा दोन्ही नंबर पॉझिटिव्ह असतात तेव्हा त्याच्यामध्ये जो मोठा दिसतो तोच मोठा असतो. दोन्ही निगेटिव्ह नंबर मध्ये आपल्याला जो मोठा दिसतो तो मोठा नसतो, तो छोटा असतो. कळलं? आता आपल्याला पुढच्या वेळेला आपण ते शिकणार आहोत. आजचं आपलं लेक्चर संपलं. बाय.